शनिवार 25 एप्रिलच्या रात्री जिममध्ये एका मित्राची बर्थडे पार्टी सुरू होती. साधारण 25 ते 30 जण या पार्टीत होते. पार्टी ऐन रंगात आलेली असतानाच अचानक एक वाद सुरू झाला. बर्थडे बॉयच्या तोंडाला केक लावण्यावरून या वादाला सुरुवात झाली. या वादात दोन बाजूंचे दोन गट पडले. एकमेकांना शिवीगाळ सुरू झाली. हळूहळू या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं आणि पुढे जाऊन या हाणामारीला थेट ट्रिपल मर्डर केसचं वळण मिळालं. एकाच घरातल्या 3 जणांची या जिममध्येच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येनंतर उत्तर प्रदेशातल्या खुर्जा भागात खळबळ उडाली आहे. फक्त केक लावल्याच्या वादातून हे हत्याकांड घडल्यामुळं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. तर मृतांच्या नातेवाईकांकडून हा सगळा हत्येचा प्लॅन असल्याचा आरोप केला जातोय. या हत्याकांडामागं राजकीय वैमनस्याचा अँगल असल्याची ही माहिती देण्यात येते. उत्तर प्रदेशच्या खुर्जा शहरात घडलेलं हे तिहेरी हत्याकांड प्रकरण आहे काय? यामागे मोठा कट असल्याची चर्चा का होते? पाहूया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर जिल्ह्यातली खुर्जा इथं सुभाष रोडवर असलेली RJS फिटनेस जिम. रुपेश आणि जितू सैनी हे दोघं मिळून ही जिम चालवत होते. त्यांच्या नावांच्या पहिल्या अक्षरांवरूनच जिमचं नाव RJS फिटनेस जिम असं ठेवण्यात आलं होतं. या जिममध्ये परिसरातले तरुण व्यायामासाठी जायचे. अमरजीत सैनी हा 35 वर्षांचा तरुण सुद्धा याच जिममध्ये जात होता. त्याचे जिममध्ये काही मित्रही झाले होते. यापैकी जिम चालवणाऱ्या जितू सैनीसोबत सुद्धा अमरदीपची ओळख होती. रविवार 26 एप्रिलला जितू सैनीचा वाढदिवस होता. त्यामुळं त्याच्या जिममधल्या मित्रांनी शनिवारी रात्रीच त्याच्यासाठी बर्थडे पार्टी आयोजित केली होती. साधारण 25 ते 30 जण या पार्टीसाठी जिममध्ये जमले होते. रात्री 10:30-11च्या सुमारास सुरू झालेली ही पार्टी रंगलेली असतानाच जितूला केक कापण्यासाठी सांगण्यात आलं. केक कटिंग नंतर अमरदीपनं जितूच्या तोंडाला केक लावला. यावरून त्या दोघांमध्ये वादाला सुरुवात झाली. जितूच्या बाजूनं त्याचा मित्र मयंक सैनी आणि इतर काही तरुण अमरदीपशी हुज्जत घालत होते. वाद वाढत असल्याचं बघून अमरदीपनं आपला चुलत भाऊ मनीष आणि पुतण्या आकाशला फोन करून जिममध्ये बोलावून घेतलं. मनीष आणि आकाश जिममध्ये पोहोचल्यानंतर हा वाद आणखीनच वाढला. यावेळी जितू, मयंक यांच्या गटानं अमरदीप, मनीष आणि आकाश तिघांनाही शिवीगाळ आणि मारहाण करायला सुरुवात केली. या तिघांनीही प्रतिकार करण्याचा प्रयत्न केल्यानंतर जितू सैनी आणि त्याच्या काही मित्रांनी आपल्याकडे असलेली पिस्तूलं बाहेर काढून तिघांवरही अंधाधुंद गोळीबार सुरू केला. जवळपास 10 ते 12 राऊंड्स फायर करण्यात आल्या, ज्यामध्ये अमरदीप, मनीष आणि आकाश या तिघांचाही जागीच मृत्यू झाला. हे तिघही रक्ताच्या थारोळ्यात पडलेले असतानाच आरोपी जितू आणि मयंक त्यांच्या इतर साथीदारांसह तिथून पसार झाले. पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांनी जिममधल्या CCTVचे DVR सुद्धा काढून नेल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलंय. दरम्यान या तिहेरी हत्याकांडानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर त्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून दारूच्या बाटल्या जप्त केल्यात. म्हणजेच हे तिहेरी हत्याकांड घडण्याच्या आधी पार्टीत मद्यपान सुद्धा करण्यात आलं होतं. तसंच आरोपी जितू आणि मयंकने आधीच आपल्या काही मित्रांना पिस्तूल घेऊन तिथे बोलावलं होतं, असाही संशय पोलिसांकडून व्यक्त केला जातोय. पोलिसांनी जिममधून काही गोळ्या जप्त केल्या असून हत्येत .32 बोअर पिस्तूलचा वापर करण्यात आल्याचाही अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आणि फरार आरोपींना शोधून काढण्यासाठी पोलिसांची 8 पथकं तैनात करण्यात आली आहेत. तर SIT सुद्धा स्थापन करण्यात आली आहे. स्थानिक लोक आणि मृतांच्या घरच्यांकडून ही फक्त केक लावण्याच्या वादातून झालेली हत्या नसून ठरवून केलेला कट असल्याचा आरोप करण्यात येतोय. अमरदीपच्या बहिणीनं माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार तिघांचीही हत्या ठरवून करण्यात आली आहे. माझ्या भावांना फोन करून आरोपींनी बोलवून घेतलं. ते निशस्त्र होते, पण आरोपींकडे मात्र सगळी शस्त्र होती. त्यांनी एकेकावर गोळ्या झाडून त्यांचे मृतदेह बाजूला करून ठेवले होते. या तिघांच्याही हत्येचे जे आरोपी आहेत त्यांचं एन्काउंटर झालं पाहिजे. आम्हाला रक्ताच्या बदली रक्त हवंय, असं अमरदीपच्या बहिणीचं म्हणणं आहे. या हत्यांमागे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप सुद्धा केला जातोय. आरोपी जितू सैनी हा समाजवादी पक्षाचा नगराध्यक्ष राहिल्याची माहिती देण्यात येते. तर अमरदीप आणि मनीष यांचे भाऊ संजय सैनी हे वॉर्ड नंबर 24 मधून खुर्जा नगरपालिकेचे नगरसेवक राहिलेत. संजय यांच्या पत्नी सुनीता सुद्धा भाजपच्या नगरसेवक राहिल्यात. सुभाष रोड परिसरात सैनी कुटुंबाचा चांगलाच दबदबा असल्यामुळं त्यांच्या कुटुंबातील तिघांची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जातोय. अमरजीतच्या कुटुंबियांकडून आरोपींचं घर आणि फॅक्टरीवर बुलडोझर चालवण्याची मागणी योगी सरकारकडे करण्यात येते. जितू सैनीची जिम सुद्धा बेकायदेशीर असून त्यावर बुलडोझर कारवाई लवकरच होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. याबाबत मृत अमरदीपचे वडील स्वरूप सैनी यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार आमच्या पुतण्यांसमोर नगरपालिकेत कोणाचाही टिकाव लागत नाही. ते आमच्या पुतण्यांना हरवून निवडणूक जिंकू शकत नाहीत. त्यामुळे
आरोपींनी एकेकाला बोलवून त्यांना संपवण्याचा प्लॅन केला. आमच्या परिवारातला प्रत्येक माणूस संपला की त्यांना बिनविरोध निवडणूक जिंकता येईल असा कट त्यांनी रचल्याचा आरोप स्वरूप सैनी यांच्याकडून करण्यात आलाय. तसंच 7 वर्षांपूर्वी सुद्धा एका वादातून दोन्ही कुटुंबांमध्ये ठिणगी पडली होती. 2019 मध्ये अमरजितचे वडील स्वरूप सैनी हे सुभाष रोडवरच्या एका दुकानात बसले होते. तेव्हा तिथे आरोपी मयंक सैनीचे वडील महेश सैनी आले. तेव्हा या दोघांमध्ये तिथं वाद सुरू झाला. या वादामुळेच मयंक आणि अमरजित या दोघांमध्ये एकमेकांविरोधात राग असल्याची माहिती देण्यात येते. या तिहेरी हत्या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी 10 जणांविरोधात FIR दाखल केलाय, तर 4 आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. यामध्ये मुख्य आरोपी जितू सैनी अजूनही फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तर आरोपी मयंक सैनीला पोलिसांनी रविवारी रात्री ताब्यात घेतलं. पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या मयंकला पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला. त्याप्रमाणे मयंकला पोलिसांनी घेरल्यानंतर त्यानं पोलिसांना हुलकावणी देण्यासाठी आपल्या .32 बोअर पिस्तूलनं पोलिसांवरच गोळीबार केला. तेव्हा प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी मयंकच्या पायावर गोळीबार करत त्याचं हाफ एन्काउंटर करत त्याला ताब्यात घेतलं. दरम्यान या सगळ्या प्रकरणात पोलिसांच्या तपासावर सुद्धा संशय व्यक्त केला जातोय. अमरजितची पत्नी सिमरनच्या म्हणण्यानुसार पोलिसांकडून आरोपींना अटक करायला उशीर होतोय. जिम पासून फक्त 800 मीटर अंतरावर पोलीस स्टेशन आहे. ज्या रात्री गोळीबार झाला तेव्हा आजूबाजूच्या परिसरातले लोक सुद्धा जिमच्या दिशेने धावले. एवढा मोठा गोळ्यांचा आवाज आला होता. पण जवळच पोलीस स्टेशन असून सुद्धा पोलीस घटनास्थळी उशिरा पोहोचले. त्यामुळे आरोपींना पळून जायला जास्त वेळ मिळाला असंही स्थानिकांकडून सांगितलं जात आहे. त्यामुळे पोलिसांच्या कारभाराचा अहवाल सुद्धा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मागवण्यात आलाय. बुलंदशहरमधील खुर्जा इथं घडलेल्या या तिहेरी हत्याकांडामुळे परिसरात तणावाचं वातावरण असून सर्व आरोपींना लवकरात लवकर पकडण्याची मागणी जोर धरत असल्यामुळे पोलिसांवर सुद्धा दबाव वाढतोय. या प्रकरणात आता कोणता नवीन अँगल समोर येणार, फक्त केक लावण्याच्या वादातून हे हत्याकांड घडलं की यामागं काही राजकीय षड्यंत्र आहे, हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं, याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.